वळूयात पुढच्या आणखी महत्त्वाच्या प्रश्नाकडे। शिवसेना ठाकरे गट मनसे एकत्र आल्यास काय होईल असं आपणास वाटतंय? खरं तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा एका बाजूला सूर उमटत असताना दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास काय होऊ शकतं, शिवसेना ठाकरे गट मनसे एकत्र आल्यास काय होईल असं आपल्याला वाटतं? हा आम्ही प्रश्न मुंबईकरांना विचारला। मुंबईकरांचं म्हणणं आहे ठाकरे गटाला याचा फायदा होईल 39%, काही परिणाम होणार नाही असं 36%, भाजपला फायदा होईल 15%, मनसेला फायदा होईल 10%। एकंदरीत या संदर्भातही मी या सुनीलजींकडनं या सगळ्या चार्टला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर वळूयात आपण पुढच्या मुद्द्याकडे। राहुल गांधी यांनी केलेला मतचोरीचा आरोप जो आहे तो मुंबईकरांना महत्त्वाचा वाटतो का? होय असं म्हणतायत 35%, नाही म्हणतायत 63%, तटस्थ असलेले आहेत 2%। मतचोरीचा मुद्दा देखील सध्या गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय। वळूयात पुढच्या प्रश्नाकडे आणि त्यावरती काय पोल दिलेला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किंवा आपल्या मतदारसंघात मतचोरी झाली असं आपणाला वाटतं का? तर ज्यावेळेला मुंबईकरांना आम्ही हा प्रश्न विचारला 26% म्हणतात होय, 72% म्हणतात नाहीत, तटस्थ आहेत 2%। पुढचा मुद्दा, जाती व्यवस्थेवर आधारित पक्षनिहाय मिळालेली पसंती कशा प्रकारे असेल? आपण समाज, त्यानंतर भाजप, ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस, अजित पवार गट, शरद पवारांचा गट, मनसे, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, सपा आणि रिपाई, अशा प्रकारे आपण या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला होता। मराठी जी मतं आहेत, मराठी मतं भाजपला 29%, ठाकरे गटाला 44%, शिंदे गटाला 18%, काँग्रेसला 3% आणि त्या पुढचा चार्ट आपण पाहतोय। ब्राह्मण मतदार भाजपकडे 63%, 18%, ठाकरे गटाकडे 16%, शिंदे गटाकडे, काँग्रेसकडे 3%। दक्षिण भारतीय हा देखील एक कळीचा मुद्दा ठरू शकतो। दक्षिण भारतीयांची भाजपला पसंती आहे 44%, 24% जनता ही ठाकरे गटाकडे, 11% दक्षिण भारतीय जे आहे ते शिंदे गटाकडे, काँग्रेसकडे 18%। जैन धर्मीय सध्या कबुतरांचा मुद्दा गाजतोय आणि जैन धर्मियांचं काय म्हणणं आहे त्यावरती पाहूया। जैन धर्मियांपैकी 73% जणांचा ओढा असेल भाजपकडे, 11% केवळ ठाकरे गट, 14% शिंदे गटाकडे, 2% काँग्रेसकडे। त्यानंतर गुजराती मतं हा तर अतिशय कळीचा मुद्दा आहे, कारण गुजराती विरुद्ध मराठी असा वाद अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय। गुजराती 89% जे आहेत ते भाजपकडे, 6% ठाकरे गटाकडे, 3% शिंदे गटाकडे, 2% काँग्रेसकडे। त्यानंतर कोळी बांधव ज्यांना आपण या ठिकाणचे स्थानिक म्हणतो, त्यांचीच ही मुंबईची जमीन आहे, त्या कोळी बांधवांचा 37% ओढा हा भाजपकडे, 30% ठाकरे गटाकडे, 21% शिंदे गटाकडे, 4% काँग्रेसकडे। आणि उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वादही आपण पाहतोय। उत्तर भारतीयांचा भाजपकडे ओढा आहे 61%, 15% ठाकरे गटाकडे, 12% शिंदे गटाकडे, 9% काँग्रेसकडे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सगळ्यात शेवटी आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहणार आहोत। जाती व्यवस्थेवर आधारित पक्षनिहाय तर आपण पाहिलं कोणत्या पक्षाला किती वॉर्डात आघाडी मिळू शकते। प्रत्येक वॉर्डाकडे, तुमच्याही वॉर्डाकडे तुमचं लक्ष असेल तर या संदर्भातलं सगळं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत। भाजप जर आपण विचार केला 89 वॉर्ड, शिवसेना उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 71, शिवसेना एकनाथ शिंदेंची 35, काँग्रेस 20, मनसे 1, अजित पवार गट 3। त्यानंतर पुढचे आपण बघतोय की प्रत्येकाला 1-1, सपा 5 आणि शरद पवारांचा गट 1, एमआयएम, आभासे आणि शरद पवारांचा गट 1-1-1 या ठिकाणी आघाडी त्यांना त्या वॉर्डामध्ये मिळू शकते। एकंदरीत ही आकडी अतिशय महत्त्वाची आहे, कारण हा ओपिनियन पोल कसा खरा ठरतो हे आपण पुढच्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहणार आहोतच। आणि या संदर्भात सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो सुनीलजी मला आपल्याला विचारावा असं वाटतो। सुनीलजी, सर्वेचे निकष कोणत्या रिसर्च मेथोडॉलॉजी प्रश्नांवरती आणि तुमचं सॅम्पल साईज काय आहे ते मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व प्रेक्षकांना कळू द्या। सुनीलजी नमस्कार। ॲक्च्युली आपण रँडम सॅम्पल पद्धतीने हा सर्वेक्षण केलेला आहे। बरं, साधारणतः संपूर्ण 227 वॉर्डामध्ये 50च्या ॲव्हरेजनी जवळपास 12,000 सॅम्पल्स आपण कलेक्ट केले आहे। बरं,